मुंबईमध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोरेगाव फिल्म सिटी रोड पाण्याखाली गेलेला आहे। फिल्म सिटीतील संतोषनगर परिसरात रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी भरल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। गोरेगाव संतोषनगर परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव दिंडोशी परिसरामध्ये आहेत फिल्म सिटी रोड पाण्याखाली गेला आहे। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी रस्त्यावर आहेत 2 ते 3 फूट पाणी भरलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या जे आहेत बंद पडताना दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूने जे गाड्या पार्क केलेले आहेत आपण पाहिलं तर रिक्षाच्या अर्ध्यापेक्षा जास्त चाका पाण्याखाली गेला आहे, तर दुसऱ्या बाजूने बाईक बऱ्याच आहेत या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत। सध्या एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहेत जलमय झाला आहे। शाळकरी मुले आहेत, दुपारचे वेळ आहेत, खरं तर जोरदार पाऊस सुरू आहे, अशामध्ये शाळेत मुलं जात आहेत, मात्र या पावसामुळे या पाण्यामधूनच त्यांना वाट काढावं लागत आहे। जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पश्चिम उपनगरात अंधेरी सव्य असतील किंवा गोरेगावमध्ये असेल, सखल भाग असेल किंवा मलाड सव्य असेल, दहिसर, बोरीवली, सांताक्रूज, विलेपार्ला या जे परिसर आहेत या परिसरामध्ये असलेले सखल भाग आहेत त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर दुपारची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये मुंबईकर आहेत जे कामातून बाहेर निघाले आहे, शाळकरी मुले बाहेर निघाले, मात्र या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीसोबत आपण पाहिलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे आहेत मुंबईकर आहेत मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।